हॅलो नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करते तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल। तर सर्वात प्रथम शुभ सकाळ तुम्हा सर्वांना। सकाळची वेळ आहे आणि इथं माझी आंघोळी वगैरे देवपूजा वगैरे सर्व आवरून झालं आणि माझी इथं म्हणजे अंथरूण वगैरे उचलण्याची तयारी चालू आहे बघा। दोन्ही पण मुलं उठलेली आणि काव्य आंघोळी करून झालेली। काव्याची यावेळेला जियांश खेळत होता, कारण इतक्या लवकर तो काय आंघोळी करत नाही, कारण त्याची लवकर शाळा नसते त्याच्यामुळं। तर मग मी इथं ब्लँकेट वगैरे सर्व घड्या घालून सर्व म्हणजे बेड क्लीन करून ठेवला, जेणेकरून मग सकाळी लगेचच म्हणजे बेड क्लीन करून ठेवला ना की मग बरं वाटतं त्यातल्या त्यात। आणि तसं पण जर मग आता सकाळी जर केला नाही ना मुलं म्हणजे टिफिन वगैरे बनवायच्या अगोदर, तर मग माझा एकदम मग 11:30-12 पण वाजतात कधी कधी बेड साफ करायला। कारण मग काव्याची टिफिनचा वगैरे आवरून झाला का मग मी कपडे वगैरे धुण्याच्या नादात असते आणि मग जेव्हा जियांश 11:15ला स्कूलमध्ये जातो ना तेव्हा मग मी इथं बेड म्हणजे आवरायला घेते। मग तितका वेळ घालवण्यापेक्षा हे 3-4 मिनिटाचंच फक्त काम आहे, मग ते लगेचच मी करून घेते। म्हणजे कधी जर माझं झालंच ना तर मग टिफिन बनवायची थोडी टाईम असेल ना, थोडा वेळ असेल माझ्याकडे, तर मग मी इथलंच पहिल्यांदा आवरून घेते। नाहीतर मग कधी जियांशला पण उठायला लेट वगैरे झालं का मग मी ते राहूनच जातं। मग ते 11:30 पर्यंतच माझं असंच पूर्ण बेड परून राहिलेला असतो, कारण काव्याला ब्लँकेटची घडी वगैरे काय इतकी घालता येत नाही असं। तर बघा इथं मस्त असा बेड पण मी क्लीन करून घेतला। या अगोदरच माझी देवपूजा वगैरे सर्व आवरून झालेली। मग काय किचनमध्ये एंट्री आपली सकाळची। किचनमध्ये गेल्याशिवाय काय आपली सकाळ होत नाही जास्त करून। इकडची किती कामं केली तरी किचनमध्ये तर जायलाच लागतं। तर मग गेलेली आणि त्यात काव्याची आध्या दिवसापासून डिमांड होता का काहीतरी म्हणजे मम्मी आज चपाती भाजी वगैरे काय देऊ नको। मग तिने आदल्या दिवशीच ब्रेडचा पॉकेट आणून ठेवलेला बघा, म्हणजे सकाळी माझ्यासाठी काहीतरी आणलेला दिसला ना का मग मी सांगेन ते मम्मी करेल असं तिचं असतं। आणि मी पण सारखं हे काय देत नाही, पण तिची बरीच दिवसांपासून इच्छा होती की ब्रेड पकोडा खायचा आहे मम्मी। मग लगेचच आपले जे बटाट्याचं भजी आपण बनवतो बघा, त्याला जसं बॅटर करतो ना, थोडंसं तांदळाचं पीठ, बेसन पीठ, हिंग, हळद, मीठ असं टाकून जाडसं असं बॅटर तयार करून घेतलं। एका ब्रेडचे 4 तुकडे असे म्हणजे करूनच ठेवलेले मी अगोदरच सर्व। आणि लगेचच मग आपण जसे भजे बनवतो ना किंवा बटाटे वडे तसे डॅप करून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। मस्तच लागतात, म्हणजे एकदम पण कुरकुरीत नाही बोलता येणार, पण म्हणजे थोडं वरून कुरकुरीत आणि आतून नरम असं हे म्हणजे ब्रेड पकोडे होतात मस्त। म्हणजे सकाळी टोमॅटो सॉससोबत किंवा चहासोबत मस्त लागतात हे। आणि संध्याकाळी पण आपला स्नॅक टाईम तेव्हा पण म्हणजे असा बरं वाटतं, म्हणजे त्यातल्या त्यात हे दुसरं काय खाण्यापेक्षा घरात बनवलेलं। तर तेच बनवून घेतलेलं मी आणि भरपूरच बनवलेलं मी। आणि माझा असा विचार होता की त्यांना म्हणजे दोघांना पण इथं जितकी खातील ना तेवढं खाऊन देईन, पण स्कूलमध्ये मी हे काय देणार नव्हते त्यांना। मी अगोदर तिला काय बोललीच नव्हती की मी तुला हे स्कूलमध्ये देणार नाही म्हणून। घरी तू खाऊन घे म्हटलं की ती खाशील तितका, पण स्कूलमध्ये मी तुला चपाती आणि भाजी देईन, म्हणजे दोन्ही मुलांना म्हणजे थंड झाल्यावर इतकं मला तरी नाही वाटत का बरोबर लागत असतील म्हणून। आणि सकाळी पण तेच आणि दुपारी पण तेच नको म्हटलं, इतकं पण तेलकट नको। मग इतकं माझं एकीकडे हे चालू होतं ना तेवढ्यातच मग मी चपाती भाजीची पण तयारी करायला घेतलेली। तर बघा इथं हे माझं एकीकडे चालू होतं आणि दुसरीकडे माझी चपातीची म्हणजे चपाती भाजीची पण तयारी करायला घेतलेली बघा। कारण आता आम्ही सर्वांनी पण नाश्त्यामध्ये हेच खाल्लेला आणि जास्त काही चपात्या लागणार नव्हत्या। फक्त मुलांना टिफिन फक्त 4-5 मी फक्त चपात्या बनवून घेतलेल्या। जर राहिलीच तर मग दुपारच्या जेवणात एखाद दुसरी आम्हाला पण येईल उपयोगी। 4-5 चपात्यांच्याच पुरतं मग मी पीठ तशी गव्हाचं आपलं मिक्स करून घेतलं। मिक्स म्हणजे सर्व पीठ मळून आणि चपात्या बनवून घेतल्या। भाजी काय करू असा विचार चाललेला। मग थोडी भेंडी होती फ्रीजमध्ये, काव्याला इतकी काही भेंडीची भाजी आवडत नाही, पण तिला दोन्ही मुलांचं असं आहे ना, जियांशला जी आपण छोटी कट करतो ना भेंडी ती भाजी आवडते आणि काव्याला जी भरून भेंडी बनवते ना मी ती आवडतात। आता थोडीशी आता हे पण मी अगोदर बनवलेला आणि त्यात पण 2 भेंडीच्या भाज्या वेगळ्या आणि चपाती। मग मी तिला बोलले की कर कसं तरी ॲडजस्ट। तशी पण म्हणजे खाते ती, पण तिला भरलेली भेंडी आवडतात असं प्रत्येकाचं। आणि भाज्यांचं पण बघा, जियांशला पिवळी बटाट्याची भाजी आवडते आणि काव्याला लाल बटाट्याची भाजी असं आहे, म्हणजे एकाच वेळेला थोडं तर। आणि तसं पण आम्ही सकाळी जी भाजी मुलांपुरतीच बनवतो आम्ही, सकाळी काय चपाती भाकरी
म्हणजे चपाती चहासोबतच खातो. भाजी सकाळी कोण खात नाही आणि दुपारीच जास्त जेवण असतं डायरेक्ट. मग जितकं बनवायला लागतं ना तो सर्व सकाळी मुलांपुरतंच बनवायला लागतं. आणि टिफिनमध्ये काय एका बटाट्याची पण छोट्या बटाट्याच्या मग 2 वेगवेगळ्या भाज्या बनवते. पण आज काय मी इतकं काय बनवलं नव्हतं. छोटी कट करूनच मी भेंड्याची भाजी बनवलेली जियांशसाठी आणि काव्यासाठी. कधी म्हणजे अशा मुलांच्या आवडीप्रमाणे पण करायला लागतं. कधी मग त्यांच्या आवडीप्रमाणे पण करते आणि कधी मग दोघांना समजावून कधी काव्याला भाजी आवडते तशीच करते आणि कधी जियांशला भाजी आवडते तशीच करते. कारण मग म्हणजे सर्वच प्रकारचे खायला पण शिकायला पाहिजेत मुलं यापुढे. कारण म्हणजे कुठे गेल्यानंतर मुलांचे नखरे नाही चालले पाहिजेत. जसं असेल तसं खायला पण पाहिजे. असो तर बघा इथं एकीकडे ते दोन्ही कामं करता ब्रेड फ्राय करता माझं इकडं चपात्यांचं पीठ मळण्याचं पण काम चालू होतं. तसं आहे ना माझं जास्तच वेळ गेलेला आहे ब्रेड पकोडे बनवण्यात ना, जास्तच वेळ गेलेला. कारण चपात्या कशा पटपट लाटल्या की एकीकडे भाजल्या आणि दुसरीकडे भाजी बनवत ठेवली ना का होऊन जातं. पण कसं होतीच काव्याची इच्छा मग घेतले बनवून आणि झाला थोडासा वेळ माझ्याकडून. असो तर बघा अशा प्रकारे मस्त हे ब्रेड पकोडे बनवून घेतले मी. तर बघा जे पीठ मळून ठेवलेलं आहे ना मी गव्हाचं त्याच्या चपात्या पण 4-5 बनवून घेतल्या मी आणि भाजी पण बनवून म्हणजे एकीकडे होत होती बघा मध्ये गॅसवर तुम्हाला दिसत असेल. छोटे कट करून मी भेंड्याची भाजी पण इथं बनवून घेतलेली आणि इकडे चपाती माझी मला तर वाटतं लास्टची चपाती होती. चपाती भाजी भाकरी भाजी कशी मुलांना म्हणजे द्यायला पण हेल्दीच असतं तो काही केलं तरी दुसरं काही खाण्यापेक्षा, म्हणून मग तेच बनवून घेतलेलं. तर बघा इथं मस्त चपात्या पण मी बनवून घेतल्या. एकीकडे मुलांना टोमॅटो सॉस आणि जे ते ब्रेडचे पकोडे बनवलेले आहे ना ते देऊन घेतले. मी तर चहासोबतच एन्जॉय केले कारण मस्तच लागत होते चहासोबत पण आणि नुसते पण मस्तच लागत होते. नुसतं मी कधी बनवता नुसते पण खाल्लेले म्हणजे मुलांनी पण येऊन जाऊन फेऱ्या मारून त्यांना पण मी देत होते. असं तर बघा इथं माझं सकाळचं जवळजवळ हे जेवणाचं सकाळचं माझं बऱ्यापैकीच आवरलं आहे वेळेस काम. आणि लगेचच मग एकीकडे चहा ठेवलेला मी आईबाबांसाठी आणि मुलांचं टिफिन पण भरून घेतलेले. बघा मी जसं म्हणजे काव्याचं जेव्हा टिफिन भरते ना तेव्हा जियांशचं पण भरून ठेवते जरी तो लेट जाणार असेल तरी, म्हणजे एकदाचं एकाच हाती लागल्यानंतर ती दोन्ही पण कामं मी करून घेते. तर बघा दोन्ही मुलांचं टिफिन भरून घेतला मी. तर काव्याला तशीच चपाती देते पण जियांशला चपातीचे छोटे तुकडे करून द्यायला लागतात. चपाती असो भाकरी असो किंवा घावण असो काही असो पण त्याचे छोटे असे तुकडे करून दिले ना का मग बऱ्यापैकी संपून येतो तो. आणि जर म्हणजे तशी दिली ना का मग तो जरा आळशीपणा करतो आणि मग म्हणजे इतकी काही संपून येत नाही. असो तर बघा इथं दोघांचे टिफिन पण मी भरून घेतला. त्यानंतर चहा मी अगोदर चहा काय दिला नव्हता मी तुम्हाला बोलले नाही, इतकं काही लक्षात नाही राहिलं माझ्या. पण हा टिफिन भरून झाल्यानंतरच आम्ही मुलांना पकोडे आणि सॉस आणि आम्ही पण चहा घेतलेला. त्यावेळेला ना काव्या तिची आंघोळी करून वगैरे सर्व युनिफॉर्म वगैरे आणि बॅग म्हणजे जो सिलेबस असेल ना त्याप्रमाणे पुस्तकं वगैरे भरून जो काय तिचा थोडाफार आलेला असेल ना अभ्यास करून घेत होती ती. आणि यानंतर मग सर्व खाऊन वगैरे झाल्यानंतर तिची केस पण मला विचारायची होती. बघा आता ही वेळ जवळजवळ मला वाटतं 8:15ची असेल आणि यावेळेला माझं इतकं सर्व आवरून झालेलं. तिची केस वगैरे विचारून होईपर्यंत मग ती जवळजवळ पावणे 9 वाजेपर्यंत तरी घरातून निघून जाते. तर इथं टिफिन वगैरे भरून घेतला आम्ही सर्व नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्यानंतर मग तिची केस विचारायची तयारी. आणि इथं बघा आलेली पण ती किचनमध्ये म्हणजे तिचं अभ्यासाचा पण मला वाटतं यावेळेला आवरून झालेला आणि आलेली किचनमध्ये खायलाच ती बघायला कारण थोडा वेळ होत आलेला ना तिचा टाईम म्हणजे तिचा ठरलेलाच आहे की या वेळेला खाणं पण झालं पाहिजे आणि या वेळेला केस विंचरून जायला पाहिजेत असा संपूर्ण व्यवस्थित असा. आणि कधी घाई असेल ना तर मग मला तिच्या मागं लागायला लागतं. आणि मुलांचं तर कसंच असतं ते तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे लगेच मग त्यांची चिडचिड होते आणि त्यांच्यासोबत मग आपली आता आहे ना ती मला तर वाटतं काहीतरी तिच्या शाळेतलंच सांगत होती असंच म्हणजे काही तिच्या शाळेत गोष्टी काही घडल्या ना तर ती मला सांगत येते. म्हणजे जेव्हा शाळेतून येईल ना तेव्हा पण तिचं बॅग ठेवता असं म्हणजे चालूच असतं कपडे वगैरे चेंज करता काय तिच्यासोबत शाळेत होईल ना मैत्रिणीसोबत म्हणा किंवा आता ही म्हणजे अशा आमचे भांडण झाले किंवा असे म्हणजे काही का असं ना चांगले असो किंवा वाईट असो म्हणजे सगळ्याच गोष्टी ती माझ्यासोबत शेअर करते. तर बघा इथं म्हणजे आणि शेअर केलेलं पण चांगलं असतं मुलींनी सर्वच आपल्यासोबत. कारण कसा एक प्रकारे मुलगा आणि आई किंवा मुलगी आणि आई यांचं म्हणजे एक प्रकार थोडंसं तरी मैत्रीचं नातं पाहिजेच आणि आपण पण मुलांचं ऐकून घेतलं पाहिजे. कधी आपण कशी म्हणजे माझ्यासोबत पण कधी असं होतं की मी कधी काम करत असले ना आणि ती जर मला काही सांगायला आली ना तर मग मी तिला म्हणजे इग्नोर करते. कारण
काव्या थांब माझा आता असं काम चालू आहे, मग तू नंतर मला काहीतरी सांग. मग ती गप्प बसून निघून जाते. तर तसं न करता आता म्हणजे मी पण तसं म्हणजे जरा विचार करते की तसं न करता थोडा वेळ देऊन मुलांच्या पण सर्व गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजेत. कारण कशा आताच्या परिस्थितीत तरी मुलांचं थोडंफार ऐकून घ्यायलाच पाहिजे. तर बघा इथं नाश्ता वगैरे आमचा करून घेतल्यानंतर केस पण विचारून घेतली. केस ही विचारायलाच लागतात तिची. एक वेळेस टिफिनचा काहीतरी म्हणजे केला ना तरी चालतं. टिफिन एक दिवस नाही दिला ना तरी पण म्हणजे एकमेकीन मुलींमध्ये पण ते शेअर करत असतात त्याच्यामुळे. तर पण केस ही विचारायलाच लागतात दररोज. म्हणजे त्यांच्या स्कूलमधला तो रूलच आहे केस आणि युनिफॉर्म. आधी ना गुरुवारी म्हणजे हप्त्यातून एक दिवस गुरुवारी कलरचे कपडे, रंगीत कपडे आणि म्हणजे केस आपली साधी जशी आपण साधी एक चालायचं. पण आता आहे ना आता म्हणजे काही मुली वगैरे कलरचे कपडे वगैरे घालण्याचा दिवस असेल ना गुरुवारी एकदम फॅन्सी किंवा जीन्स टॉप वगैरे म्हणजे एकदम म्हणजे असं वेगळंच कपडे वगैरे घालून यायचं. मग त्यांच्या शाळेतनं म्हणजे तो पण रूल चेंज केला आणि रेग्युलर जे शाळेचा युनिफॉर्म आहे ना तोच घालून यायचा आणि वेण्या काही म्हणजे सुट्टे वगैरे केस वगैरे ठेवून यायचे. त्याच्यामुळं मग तो पण त्यांनी रूल चेंज केला. चांगलं पण आहे म्हणजे. पण मुलींनी पण कसा कपडे वगैरे धुवण्यासाठी हप्त्यातून एक वेळ तरी व्यवस्थित असे स्कूलमध्ये कपडे घालून गेले असते ना तरी म्हणजे हा रूल चेंज नसता केला. आमच्या वेळेस तरी होता तो रूल. असं तर बघा इथं दोन्ही मुलं पण शाळेत गेलेली आणि माझं मग कपड्यांचं वगैरे सर्व जेवण वगैरे दुपारचं आवरून झाल्यानंतर मग मी बसलेली बघा मशीनवर. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी जो अर्धा म्हणजे थोडासा बॅकनेक साईडचा डिझाईन पुरता ब्लाऊजचा ठेवून दिलेला. या ब्लाऊजचा ना मी स्लीव्ज आणि फ्रंट भाग दोन्ही तयार करून ठेवलेले. फक्त बॅक साईडला डिझाईन करायची होती आणि त्यासाठी मी इथं बघा उरलेल्या कपड्यापासून 3 अशा नॉटसाठी पट्ट्या बनवून ठेवलेल्या. आणि कपडा म्हणजे मला जास्त लागणार होता कारण 3 स्लीव्ज म्हणजे शिवलेला मी 3/4 स्लीव्ज. तर त्याच्यामुळे कपडा माझा जास्त गेलेला त्या ब्लाऊजसाठी. मग मला आता ही साडी आहे या ब्लाऊजवरची. तर या साडीतून कपडा काढायला लागणार होता. मग तोच म्हणजे आणि रात्री पण मी कसा मागच्या ब्लॉगमध्ये जसं तुम्ही बघितलेलं की मी हा एक ब्लाऊज आणि 2 साड्यांना फॉल लावून घेतलेला. दुसऱ्या 2 साड्यांना आणि हा डिझाईनचा काम मी ठेवून दिला कारण कसा रात्री जरा झोप पण आलेली आणि म्हटलं डिझाईनचं थोडं काम आहे त्याच्यामुळं मग दुसऱ्या दिवशी करून घेईन. कारण घाई गडबडीत कसं पण करण्यापेक्षा म्हटलं दुसऱ्या दिवशी निवांत म्हणजे जसं सुचल ना तसा मी करीन. तर बघा जो ब्लाऊज पीसमधला कपडा काही उरला नव्हता म्हणून मी साडीतल्या पट्ट्या या काढून घेतलेल्या. आणि जो मी अगोदर डोक्यात ठेवलेले ना म्हणजे असा मला डिझाईन शिवायची ती फक्त ब्लाऊजचेच कपड्यातून होणार होती. मग मी थोडी डोक्यातलं जी डिझाईन होती ना ती चेंज करून जसं मग मला जमेल तसं मी इथं ब्लाऊजची डिझाईन केलेली बघा. वर आहे ना मी ब्लाऊजला मागे बोटनेक टाईप म्हणजे 3.5चा बोटनेक ठेवून खाली पूर्ण ओपन आता तुम्ही बघितला असेल तसा ठेवलेला आणि खाली मला पूर्ण नॉट अशा बसवायच्या होत्या. त्यासाठीच मग मी इथं साडीतील आणि ब्लाऊजच्या दोन्ही पट्ट्या काढून असे त्याच्या नॉट पण बनवून घेतलेले. मी 6 नॉट बनवलेल्या. पण मला येतात 10 नॉट पाहिजे होत्या. एका साईडला 5 आणि दुसऱ्या साईडला 5. तुम्हाला डिझाईन समजेलच पण तरी पण मी मागून अगोदर 6 बनवलेल्या. त्यानंतर परत मग मी अशा 4 बनवलेल्या. एकूण 10 नॉट बनवून मी जशी मला हवी होती ना तशी डिझाईन बनवून घेतली. म्हणजे मल्टी कलरच्या जशी साडीतील आणि ब्लाऊजच्या अशा 2 कलरच्या नॉट बनवून मी जशी हवी होती तशी डिझाईन पण बनवून घेतली. तर बघा इथं मी म्हणजे हे सर्व ब्लाऊजचं काम माझं करून झालेलं बॅकनेकचं. मी काय म्हणजे शिवताना शूट केलं नाही कारण कसं माझंच मला समजत नव्हतं की आता मी जसं मनात आणले ना तशी डिझाईन होईल का नाही होईल. जसं म्हणजे डायरेक्ट जसं मी अगोदर मनात आणलेलं ना तसं होणार डायरेक्ट म्हणजे 100% होणार. तर मग मी शूट केला असता पण मी काही शूट केलंच नव्हतं कारण मलाच म्हणजे फुल गॅरंटी नव्हती की मी जसं मनात आहे तसं शिवू शकेन. लास्टला तुम्हाला मी दाखवूनच कशी डिझाईन केली. तर बघा इथं माझी ब्लाऊज शिवून फक्त हुक्का लावायचं काम बाकी होतं. साडीला फॉल काय मी या लावली नव्हती कारण या कलरची फॉल माझ्याकडे नव्हती म्हणून म्हटलं उद्या आणून याला पण फॉल लावून घेईन. तर बघा हुक्का वगैरे लावून झाल्यानंतर मी असं म्हणजे फायनल लुक होता माझा या ब्लाऊजचा. कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि म्हणजे थोडा असं जास्तच नॉट वाटत होत्या पण घातल्यानंतर मी हा घालून पण बघितलेला शिवून झाल्यानंतर लगेचच मस्तच वाटत होता. माझी इतका डिझाईनचा म्हणजे असं इतका नॉटवाला जास्त करून ब्लाऊज नाहीच पण मस्त वाटत होता. बघा अशा प्रकारे ह्या एका साईडला 5 आणि दुसऱ्या साईडला 5 अशा 2 कलरच्या नॉट लावून घेतलेल्या मी. आणि मध्ये ना हा माझ्याकडं असा डायमंडचा ब्लाऊजलाच लावायचा होता हा रिंग ती लावून घेतलेली जेणेकरून अजून चांगला लुक येईल. तर बघा अशा प्रकारे या साऱ्या नॉट आणि ब्ल्यू कलरच्या लटकन करण्यासाठी माझ्याकडे कपडा नव्हता. मग जो साडीच्याच कपड्याचा मी हे छोटे छोटे असे लटकन बनवून घेतलेले. मी बघायला तुम्हाला जरासं म्हणजे वेगळा वाटत असेल पण घातल्यानंतर मस्त दिसत
दिसत होता. मग काय झाला बाबा एकदाचा हा ब्लाऊज पण माझा शिवून, म्हणजे कधी पटकन कुठे निघालोच ना तर मला हा आता ही साडी लावता येईल असं. तर बघा ही आहे याच्यावरची पूर्ण साडी म्हणजे दिसते तुम्हाला अशी टिकल्या पण छान वाटते लावल्यानंतर. माझ्या बहिणीची पण अशी साडी आहे पिंकमध्ये, म्हणजे तिची लाईट पिंक आणि डार्क कलरचा ब्लाऊज आहे, मस्तच वाटत होती. तिचीच साडी बघून मी पण ही साडी घेऊन आलेली. असो चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटला माझा आजचा छोटासा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय.